आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुरेश साखरे आहेत। सुरेशजी, तुम्ही रामटेक लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेतली आहे। महाविकास आघाडीमध्ये तुम्ही बंडखोर असे मोजले जात होते, मात्र आता बंडखोरी तुम्ही नमती केली आहे। पक्षश्रेष्ठींचा फोन आलं, आदित्य साहेब, अरुण देसाई साहेब, विनायकराव साहेब, अनेक नेत्यांचे मला फोन आले, सकाळपासून फोन येत होते। मी त्यांना सांगत होतो, साहेब मला विचार करायची संधी द्यावी, वेळ द्यावी। आणि नंतर आज मी गांभीर्याने विचार करून मी माझी उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्याचं कारण आहे की माझ्यामुळे रामटेकच्या लोकसभेमुळे महाविकास आघाडीमध्ये कुठे दुपडी माजू नये किंवा इतर सीटवर त्याचा परिणाम होऊ नये, म्हणून मी उमेदवारी माझं अर्ज मागे घेतलेला आहे। प्रचार करणार आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा? काँग्रेसचे नागपूरचे श्रेष्ठ नेते आणि उमेदवारांनी मला जर प्रचारासाठी बोलवलं तर निश्चित जाईल। जरी बोलवलं तर जाईल, नाराजी कुठेतरी कायम दिसते अजून? नाही, मी बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना मी करत नाही, म्हणून मी बेगाने शादी में नाचने नहीं जाऊंगा। अगर उनका निमंत्रण होगा तो जरूर प्रचार करूंगा। अजूनही काँग्रेसच्या नेत्यांवर नाराजी आहे का? ज्या पद्धतीने मतदारसंघ त्यांच्याकडे घेतला, मग जे उमेदवार दिलं त्या उमेदवाराचं फॉर्म टिकलं नाही, तो बाद झाला आणि त्याच्यानंतर वेगळं उमेदवाराला आता उमेदवारी महाविकास आघाडीला काँग्रेसला देण्याची वेळ आलेली आहे। ती खंत आहेच, कारण की गांभीर्याने काँग्रेसनी ही निवडणूक घेतली नाही। रामटेक लोकसभेची उमेदवारांनी गांभीर्याने घेतला नाही। त्यांना माहीत होतं की याचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकते, तरी जाणीवपूर्वक त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरलं आणि मग सबस्टिट्यूटमध्ये तिच्या पतीचा फॉर्म लावण्यात आलं। हे आहेच, त्यामुळे मी नाराजगी आहे त्यांची। काही नेत्यांचा हट्ट पुरवण्यासाठी ही अवस्था झाली महाविकास आघाडीची? हो, मान्य आहे, ते त्याच्या आग्रहापोटीच हे दुर्दशा झाली। अन्यथा ही सीट महाविकास आघाडीची कोणीच हरू शकला नसता, परंतु अजूनही वेळ आहे, देर से आहे दुरुस्त आहे, त्यांनी जोमाने कामाला लागावं। तर सुरेश साखरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, प्रचाराला जाईल, मात्र त्यासाठी काँग्रेस आणि उमेदवाराने मला प्रचारासाठी बोलवलं पाहिजे। बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना या पद्धतीने मी प्रचाराला स्वतःहून जाणार नाही। कुठेतरी सुरेश साखरे यांची नाराजी अजूनही महाविकास आघाडीमध्ये जे काही रामटेक मतदारसंघात झालं त्या संदर्भात कायम असल्याचं दिसून येत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।